नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण नमः. मी आज तुम्हाला सांगणार आहे की देवाने दिलेली आपल्याला जबाबदारी. जे काही हे सृष्टीवर जे घडतं, चांगलं वाईट वगैरे असं काय जे घडतं, ते सर्व देवाच्या इच्छेनुसार घडत असतं. त्यामुळं आणखीन एक खूप मोठी जबाबदारी आपल्याला देवाने दिलेली आहे, आपली मुलं. हं? आपली मुलं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते मुलं आहेत ना, आपल्याला सांभाळ करण्यासाठी देवाने दिलेले आहेत. बरोबर. आपल्याला तर हे माहितीच असेल, प्रत्येकाच्या घरी देवाला जाता येत नाही, त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये एक आई देवाने दिलेली आहे. आणि कसं आहे माहीत आहे का, आई वडील दोघंही मुलांचं बरोबर संगोपन करत असतात. दोघांचंही सारखंच प्रेम असतं, पण कसं आईचं जरा जास्त, जरा नाही का, सतत बाळा हे कर, बाळा ते कर, बाळा ते कर, त्यामुळं आई जरा थोडीशी पुढं आहे. पण वडीलसुद्धा मुलांचं तेवढंच लक्ष देत असतात. वडिलांचाही तेवढाच मोठा अधिकार आहे मुलांवर आणि आईचा पण तेवढाच मोठा अधिकार आहे. त्यामुळं दोघं समानच आहेत मुलांना सांभाळायला. एकटी आईही सांभाळू शकत नाही, एकटे वडीलही सांभाळू शकत नाही. काही कारणांमुळं होतं असं की होऊ शकतं एकटं कुणीतरी सांभाळतं, पण आता हे कसं आहे, हे कार्यसुद्धा आपल्याला देवाने दिलेलं आहे. मुलांचा सांभाळ करणे हे देवाचे, ही मुलं जी आहेत ना, ही देवाघरचेच असतात. ते देवाने आपल्याला एक काम दिलेले आहे की हे माझं काम तुम्ही करा पूर्ण. मग ते मुलं आपल्याला ज्यावेळेस जन्माला येतात, त्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना व्यवस्थित सांभाळणं, त्यांना आपण कष्ट करून खायला प्यायला घालणं, त्यांचा पुढच्या आयुष्यासाठी विचार करणं, हे सगळं आईवडील करत असतात. हां. पण हे सगळं परमेश्वर वरनं बघत असतो, कारण त्यांनी दिलेलं हे आपल्याला काम आहे. त्यामुळं आपण काय करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही की मुलांचं कसं करिअरचं होणार, त्याचं कसं होणार, ह्याचं कसं होणार. आपण जास्त विचार करायचा नाही, कारण का हे सगळं वरनं देवाने दिलेलं आहे. आपल्याला जेवढी मुलं दिलेले आहेत, तेवढा देव आपल्याला दरवाजाही उघडतो, तेवढं इन्कम देतो, तेवढा पैसा देतो. त्यांच्या करिअरचं बरोबर सगळं आयत्या वेळेस देव सगळं करत असतो. त्यामुळं हा मुलगा काय करेल, हा वाईट मार्गाला जातो का, तो मुलगा मला त्रास देतो, याचा विचार करायचा नाही. आणि शेवटी कसे आहे, मुलांनी थोडासा आपल्याला त्रास दिला तर हरकत नाही, कारण मुलं ही शेवटी आईवडिलांनाच त्रास देतात हो. त्यांचा हक्क आहे. आणि कसं ते मुलं जरा थोडं आपल्या मनाच्या विरुद्धात वागायला लागलं ना, मग आपल्याला टेन्शन येतं, मग आपण खूप दुःखी होतो, आपल्याला त्रास होतो, आपल्याला निगेटिव्ह विचार येतात आणि मग सतत आपण टेन्शनमध्ये राहतो. तर असं करायचं नाही. ते एक सांभाळ करण्यासाठी देवाने आपल्याला ते मुलं दिलेली आहेत. त्यामुळं परमेश्वरालाही काळजी असते, त्यांचीही काळजी असते, आपलीही काळजी असते. ते गाणं तुम्ही ऐकलं असेल की देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. तसं देवाला पूर्ण काळजी असते. देवाला पूर्ण ब्रह्मांडाकडे लक्ष द्यायचं असतं, सर्व सृष्टीकडे लक्ष द्यायचं असतं देवा. त्यामुळं त्याचं पूर्ण लक्ष असतं. आणि आपण जास्त टेन्शन घेऊन खच्ची व्हायचं नाही. मुलांना हे की वायाला जातील, आयत्या वेळेस सर्व काही सर्वांना मिळतं आणि ते मिळतं आणि ते देवाने प्रत्येकाला राखून ठेवलेला असतो. एवढंच त्याच्यामधला भाग आहे की कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. ज्यांना लवकर मिळतं त्यांचं लवकर संपतं, पण ज्यांना उशिरा मिळतं त्यांना शेवटपर्यंत टिकतं. आणि जो सतत देवाचं नामस्मरण करतो, जे व्यक्ती देवाच्या चरणापाशी सतत असती, त्याला शेवटपर्यंत टिकण्यासारखं देवाला द्यायचं असतं. त्यामुळं थोडासा उशीर होतो, जरी झालं तरी घाबरायचं नाही. मिळायचं जे आपल्या नशिबात आहे ते सर्व काही मिळणार, ते कुठं जात नाही. प्रत्येकाने, प्रत्येक माणसाला देवाने 3 चान्स आयुष्यामध्ये दिलेले आहेत आणि ते 3 चान्स आपल्याला देव हा देतोच देतोच. म्हणजे जे काय आपल्या नशिबात आहे, सुख, दुःख तर मिळतंच हो. आपण दुःखाला तर घाबरतो, दुःखामुळं तर आपण टेन्शनमध्ये असतो ना. पण सुखाचा विषय चाललेला आहे. सुख हे देवाने प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलं आहे
आणि ते मिळतं. आपल्या वाटेचं सुख कुठंही जात नाही. आपल्या वाटेचं पैसा, प्रॉपर्टी, धन, योग्य मार्ग कुठंही जात नाही. फरक एवढाच आहे की कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. पण उशिरा का होईना मिळतं. तर थोडासा संयम ठेवायचं, देवाची प्रार्थना करायची, देवाला शरणागत जायचं, देवाचं नामस्मरण करायचं की देवा, जे काय माझ्या नशिबामध्ये सुख आहे ते मला लवकरात लवकर मिळू दे आणि माझ्या जीवनामधले सगळं दुःख लांब जाऊ दे. आणि मुलांचंही काही टेन्शन घ्यायचं नाही. सर्व काही तो बघत असतो. जेवढं आपल्याला मुलं असतात तेवढ्याच्या वाटणीचं देवाने आपल्याला कमवून देत असतो. त्याच्याही वाटणीचं आपल्याला देव कमवण्याची ताकद देत असतो. त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही, दुःखी व्हायचं नाही. मुलं काही कुठं जात नाहीत, मुलं काही वाईट मार्गाला लागत नाही. सर्व काही देवाच्या हातामध्ये असतो, सर्व काही तो व्यवस्थित करतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला असं त्रास करून घ्यायचा नाही. मुलं जरी थोडंसं आपल्याला उलटं बोलले किंवा वाईट बोलले तरी आपण त्याचा राग मानायचा नाही. शेवटी ती आपली मुलं आहेत. माया हे कुठं जात नसतं, प्रेम कुठं जात नसतं. आता आपण हक्काचे आहेत त्यांचे. आई वडील हे मुलांचे हक्काचे असतात आणि प्रत्येकजण बोलतं म्हणजे त्याच्या मनामध्ये प्रेम नसतं, त्यामुळं तो बोलत नसतो. कोणीही आपला राग व्यक्त, आपले जे अंतःकरणातले, आपले जे मनातली व्यक्ती असते ना, त्याची आवडती व्यक्ती, त्याच्यापाशी तो त्याचा राग व्यक्त करत असतो. त्यामुळं मुलांनीही दुःख जरी आपल्याला थोडंसं काय बोलले तरी आपण आपल्या मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही. शेवटी प्रेम हे त्यांच्याही मनामध्ये असतं. ज्यावेळेस ते योग्य वयामध्ये येतात त्यांना समजतं की आई वडील काय आहेत, त्यावेळेस ते बरोबर आपल्यावर प्रेम करतात. आणि आपण काही कोणाचं एवढं वाईट केलेलं नसतं, त्यामुळं देव आपल्याला करेल. फक्त एवढं करायचं आपण की सतत देवाचं नामस्मरण करायचं, देवाला सतत प्रार्थना करायची, देवाला विसरायचं नाही. या जगामध्ये आपलं जर कोण असलं तर फक्त देवच असतो. नमस्ते.